पुण्यातील धंगेकर विरुद्ध मोहोळ वाद चांगलाच चिघळला। धंगेकरांनी आपल्या एक्स अकाउंटवरील फोटो बदलून पुणेकर फर्स्ट सत्यमेव जयते असा संदेश दिल्यामुळे राजकीय चर्चेला आता ऊत आलाय। तर पक्षातील नाराजी वाढल्यामुळे धंगेकरांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान या सर्व प्रकरणासंदर्भात रवींद्र धंगेकरांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीने। पाहूया। दिवाळी सुरू आणि गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहरात राजकीय फटाके फुटताना दिसतायत। जैन बोर्डिंगचा विषय असेल, शनिवारवाड्याचं प्रकरण असेल किंवा अन्य विषयात रवींद्र धंगेकर हे नेहमीप्रमाणे आक्रमक भूमिकेत दिसतायत। स्वतः धंगेकर आपल्या सोबत आहेत। बघा, सातत्याने भूमिका माझी ही असेल की विकृतीच्या विरुद्ध लढणं आणि जे पुणेकरांच्या हिताचं आहे, पुणेकरांसाठी पोषक आहे, याच्यासाठी सातत्याने मी बोलत राहिलो। एक गुन्हेगारी जी पुण्यात चालली ही 700 टोळ्या पुणे शहरामध्ये काम करतात आणि मग ही पुणेकरांना किती त्रास आहे, किती आमच्या माता भगिनीचे कुंकू पुसले जातात, पदाचारीला सुद्धा मारतात येतात। म्हणजे अशी पद्धत जर या पुण्यनगरीत असेल आणि ही लोक सत्तेच्या बाजूबाजूला जर घुटमळत असेल तर त्याच्यावर बोलणं गैर नाही आहे। आणि माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती की जैन बोर्डिंग आणि महावीरांचं मंदिर ह्याच्यावर ज्या पद्धतीनं कांड करून ही जमीन हस्तगत करण्याचा प्रयत्न केला, बँक असेल, धर्मादाय आयुक्त असतील, महानगरपालिका असेल, ह्याची सखोल चौकशी करून यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।